भाऊ बघा, एका हॉस्टेलमध्ये 50 मुले राहतात, परंतु यावर्षी नवीन 8 मुलांनी हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतल्यामुळे मुलांचा जेवणाचा दर दिवसाचा खर्च 142 रुपयांनी वाढला. मात्र प्रति विद्यार्थी सरासरी खर्च 1 रुपयांनी कमी झाला. तर त्या हॉस्टेलचा गेल्या वर्षीचा प्रति विद्यार्थी सरासरी खर्च किती होता असा प्रश्न विचारला मोक्याचा. त्या हॉस्टेलचा गेल्या वर्षीचा प्रति विद्यार्थी सरासरी खर्च किती होता असा प्रश्न सरासरी या घटकावर आधारित अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज पडणार नाही. हे सगळं याच्यासाठी की माझ्या गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं. तुम्ही माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकता. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. हा प्रश्न कसा करायचा लेकरांनो, हॉस्टेलचा गेल्या वर्षीचा प्रति विद्यार्थी सरासरी खर्च, उदाहरणार्थ हॉस्टेलचा गेल्या वर्षीचा प्रति विद्यार्थी सरासरी खर्च, लक्ष द्या, सरासरी खर्च उदाहरणार्थ 100 रुपया एवढा होता. गोष्टी लक्षात घ्या, समीकरणाची भाषा शिका. गेल्या वर्षी हॉस्टेलमध्ये एकूण लेकर किती होते? 50 होते. मग गेल्या वर्षी या 50 हॉस्टेलमध्ये असलेल्या 50 विद्यार्थ्यांचा एकूण खर्च किती बाबा? एकूण विद्यार्थी गुणिला हा सरासरी खर्च, सरासरी गुणिला एकूण संख्या बरोबर एकूण संख्यांची बेरीज असते. 50 विद्यार्थी गेल्या वर्षी होते, प्रत्येकाचा सरासरी खर्च X होता, आम्ही असं मानलं. मग या 50 विद्यार्थ्यांचा एकूण खर्च किती? म्हणून 50 गुणिला X, 50X. हे कळालं? हे झालं गेल्या वर्षीचं. आता विद्यार्थी संख्या वाढली, सरासरी खर्चामध्ये सुद्धा बदल झाला असं गणित म्हणते. गणित काय म्हणते की यावर्षी नवीन 8 मुलांनी हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतल्यामुळं मुलांचा जेवणाचा दर दिवसाचा खर्च 142 रुपयांनी वधारला, म्हणजे वाढला. मात्र प्रति विद्यार्थी सरासरी खर्च 1 रुपयांनी कमी झाला. म्हणजे या वर्षीचा हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांचा यावर्षीचा सरासरी खर्च कसा येईल? गेल्या वर्षीचा सरासरी खर्च X होता, यावर्षी सरासरी खर्च प्रति विद्यार्थी, मात्र प्रति विद्यार्थी यावर्षी सरासरी खर्च 1 रुपयांनी कमी झाला. मग या वर्षीचा हॉस्टेलमधील विद्यार्थ्यांचा प्रति विद्यार्थी सरासरी खर्च किती? खर्च यावर्षी 1 रुपयांनी कमी झाला. पूर्वीचा सरासरी खर्च X होता लेकरांनो, यावर्षी 1 रुपया खर्च प्रति विद्यार्थी कमी झाला. म्हणून या वर्षीचा प्रति विद्यार्थी सरासरी खर्च किती? तर हे X वजा 1 आणि हे रुपयामध्ये. ओके, मग यावर्षीचा एकूण खर्च किती? हा एक प्रश्न आम्ही मनाशी विचारला पाहिजे. आता यावर्षीचा एकूण खर्च, यावर्षीचे एकूण विद्यार्थी किती? प्रथमतः हा प्रश्न आम्ही मनाला विचारला पाहिजे. पूर्वीचे विद्यार्थी 50, आता नवीन 8 मुलं आले, एकूण मुलं किती झाले? एकूण मुलं झाले लेकरांनो 58, आणि याच्यासोबत हा या वर्षीचा सरासरी खर्च गुणिला घ्या. हे अशा पद्धतीचं काही या वर्षीच्या एकूण मुलांच्या खर्चाचं समीकरण. गणिताची मांडणी करायची कशी? या खर्चातून हा खर्च, म्हणजे या खर्चातून हा खर्च जेव्हा आम्ही वजा करू तेव्हा हा फरक सापडेल आम्हाला. 142 रुपयानं जो मुलांच्या जेवणाचा दर दिवसाचा खर्च वाढला, हा तो फरक सापडेल ही वजाबाकी केल्यामुळे. हे साधं आणि सोपं गणित. 58 लेकरांनो कंसामध्ये X वजा 1, याच्यामधून वजा काय करायचं? तर गेल्या वर्षीचा हा
एकूण विद्यार्थ्यांचा खर्च वजा करायचा, वजा 50x. म्हणजे हा फरक म्हणजेच काय, हे मुलांचा जेवणाचा दर दिवसाचा 142 रुपयांनी खर्च वाढला. 8 मुलं हॉस्टेलमध्ये नवीन ऍड झाल्यामुळे हा फरक आम्हाला सापडेल. कोणता? 142 रुपयाचा. लेकरांनो, 58 कंसातील पदाला गुणिला 58 गुणिला x, 58 x वजा 58 एक 58 सोबत वजा 50x बराबर 142. आता हे सारखे असलेले पद जवळजवळ घ्या. 58x वजा 50x वजा 58 बराबर 142. ही वजाबाकी किती सर? 8x. आता हे वजा 58 बराबर 142. या 8x ला एकटं करा. 142 कडे जाताना हे 58 अधिक स्वरूपात का मांडायची? संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत वजा असेल, अधिक असेल, वजा गुणिला असेल, भागीला असेल, गुणिला अंशस्थानी असेल, छेदस्थानी असेल, अंशस्थानी मांडा. हे काही गणितीय गुणधर्म आम्ही पाठ केले पाहिजे. आता ही बेरीज 200 सर. या एक्सला दिलखुलासपणे एकटं करा. आता 8 भागीला जातील. आता नुकत्या सांगितलेल्या गणितीय गुणधर्मा अन्वय. आता हा भाग गेला सर 25 न. हे एक्स म्हणजे 25 आलं आणि हेच आम्हाला प्रश्नाचं उत्तर विचारलं. हे एक्स म्हणजे हॉस्टेलचा गेल्या वर्षीचा प्रति विद्यार्थी सरासरी खर्च जो आम्ही एक्स मानला आणि हाच प्रश्न आम्हाला विचारला. हॉस्टेलचा गेल्या वर्षीचा प्रति विद्यार्थी सरासरी खर्च किती होता लेकरांनो? 25 रुपये. निसंशय निर्विवाद हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल लेकरांनो, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी, मोठी ऑपॉर्च्युनिटी. गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या हेतून वाकसर राबतात कष्टता. चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. हिताची गोष्ट एक कॉमेंट करा, सर मला प्रश्न हवेत आणि मोफत मिळवा. स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सरावासाठी अजिबात तुम्हाला कुठल्या पुस्तकाची गरज उरणार नाही. तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सुद्धा सहभागी होऊ शकतात. तर तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. ओके, सरासरी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता